नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर BSc ॲग्रिकल्चर 2024-25 या ॲडमिशनचे आता कॅप राऊंड चालू झालेले आहेत। त्यामध्ये बघा कोणकोणते इम्पॉर्टंट डेट्स असणार आहे, म्हणजे ॲप्लिकेशनची स्टार्टिंग डेट, लास्ट डेट, तसेच कॅप राऊंड फर्स्ट राऊंड कधी असणार, सेकंड राऊंड कधी असणार, त्यानंतर बाकीचे जे इम्पॉर्टंट डेट्स असणार आहे, लिस्ट कधी लागणार, फर्स्ट राऊंडची, सेकंड राऊंडची, या सर्व इम्पॉर्टंट डेट्स आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2024-25 साठी बघा डायरेक्ट सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर याचे जे कॅप राऊंड्स आहे तर त्याची ॲडमिशनची लिंक आता ॲक्टिव्ह झालेली आहे। तर बघूयात इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे त्यांनी। इथे बघा ॲप्लिकेशन शेड्यूल, आपण इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत तर त्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आपण एक सेपरेट व्हिडिओ घेत आहोत, कारण जर एकाच व्हिडिओमध्ये सर्व आपण माहिती जर घेतली तर तो खूप मोठा व्हिडिओ होईल आणि तुम्हाला समजण्यास सुद्धा अडचण येईल। त्यामुळे आपण एक व्हिडिओ घेऊयात, म्हणजे तुमचे जे डाऊट्स आहेत तर ते डाऊट्स क्लिअर होतील। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन शेड्यूल म्हणजेच इम्पॉर्टंट डेट्स बघूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन शेड्यूल 2024-25 डायरेक्ट सेकंड इयर BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन 2024-25 यासाठी बघा ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती 26/6/2024 ला स्टार्ट झालेली आहे। आणि त्यानंतर ॲप्लिकेशन करण्यासाठी बघा लास्ट डेट ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस सबमिटेड ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ अपलोडिंग स्कॅन कॉपीज ऑफ द नेसेसरी डॉक्युमेंट्स ऑन वेबसाईट। म्हणजे ॲप्लिकेशन करण्यासाठी आता लास्ट डेट जी आहे तर ती 5/7/2024 ही लास्ट डेट असणार आहे। मग तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे। 5/7/2024च्या आतमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्यानंतर प्रोव्हिजनल जी मेरिट लिस्ट असते सर्व विद्यार्थ्यांची एक लिस्ट लागते। त्यामध्ये जी तारीख दिलेली आहे 8/7/2024 ला आफ्टर 5:30 नंतर, संध्याकाळी 5:30 नंतर ही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यानंतर बघा महत्त्वाचं काय दिलेलं आहे, पिरियड ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ग्रीव्हन्स। त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ग्रीव्हन्स द्यायचा असेल तर 9/7/2024 ते 10/7/2024 या दरम्यान तुम्ही ऑनलाईन ग्रीव्हन्स रिसिप्ट देऊ शकतात। त्यानंतर बघा डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ ग्रीव्हन्स कन्सिडर, त्यानंतर त्याविषयी जी लिस्ट लागणार आहे डिस्प्ले ऑफ लिस्ट 12/7/2024 ला लागणार आहे। आता इम्पॉर्टंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमचं ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे 26/6/2024 पासून। तुम्हाला सर्वात महत्त्वाचं ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे, त्यासाठी लास्ट डेट आहे 5/7/2024। त्यानंतर पुढील हे डेट्स आहेत, या डेट्सला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटला जाऊन भेट द्यायची आहे, किंवा आपल्या यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं म्हणजे ज्या नवीन अपडेट्स येत असतील त्या तुम्हाला भेटत जातील। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट, त्यानंतर मग परत एक फायनल लिस्ट विद्यार्थ्यांची लागणार आहे 13/7/2024 ला संध्याकाळी 5:30 नंतर। त्यानंतर बघा सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्स, आता फायनल लिस्ट लागून घेतली, सर्व विद्यार्थ्यांची एक लिस्ट लागणार आहे फायनल, म्हणजे काही तिच्या चुका असतील तर त्या सर्व क्लिअर करून फायनल लिस्ट 13/7 ला लागणार। त्यानंतर कॉलेज प्रेफरन्स तुम्हाला द्यावा लागणार आहे, सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्स। त्या फर्स्ट राऊंडसाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागणार आहे 14/7/2024 ला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता कॉलेजचा। त्यानंतर बघा 8 तारखेला डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलॉटमेंट लिस्ट, त्यानंतर डिस्प्ले ऑफ फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट जी आहे तर ती 16/7/2024 ला लागणार आहे आफ्टर 5:30 म्हणजे संध्याकाळी 5:30 नंतर। पिरियड ऑफ रिपोर्टिंग, आता रिपोर्टिंग कधी करायचं आहे फर्स्ट राऊंडला तर 17/7/2024 ते 19/7/2024 या तारखेदरम्यान तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे। डिस्प्ले ऑफ कॉलेज वाईज अँड कॅटेगरी वाईज लास्ट मेरिट कट ऑफ, त्यानंतर मग कट ऑफ जो आहे तर तो 26/7/2024 ला डिस्प्ले होणार आहे। त्यानंतर आता हे झालं फर्स्ट राऊंडचं, कट ऑफ किती लागलेला आहे सर्व हे तुम्हाला 20/7 ला लागणार आहे।
त्यानंतर हे फर्स्ट राऊंड झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं फर्स्ट राऊंडला होणार आहे त्यांनी लगेच कन्फर्म करून घ्यायचं आहे दिलेल्या रिस्पेक्टिव्ह डेट्समध्ये. त्यानंतर उरलेले विद्यार्थी आता किंवा फर्स्ट राऊंडला एखादं चांगलं कॉलेज तुम्हाला भेटलं नसेल, तुम्हाला दुसरं लागत असेल तरी तुम्ही दुसरा राऊंड खेळू शकता. त्यासाठी बघा सबमिशन ऑफ द कॉलेज प्रेफरन्स ऑफ सेकंड राऊंड. त्यानंतर तुम्ही सेकंड राऊंडला ॲप्लिकेशन करू शकता. त्यासाठी 21/7/2024 ही इम्पॉर्टंट डेट्स आहे. तुम्ही ह्या डेट्स कॅलेंडरवर किंवा याचे स्क्रीनशॉट काढून तुम्ही एका वहीवर इम्पॉर्टंट डेट्स लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी ह्या लक्षात आल्या पाहिजे. कारण ॲडमिशन प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. यामधून एक डेट जरी तुमच्या डेटला तुम्ही जर व्यवस्थित हँडल नाही केलं तर तुमचं ॲडमिशन काहीच कॅन्सल होऊ शकतं. हे असं होऊ नये त्यासाठी वेळोवेळी हा जो पिरियड आहे, हा जो मंथचा तुमचा ॲडमिशनचा, त्यावर तुम्हाला खूप सारं लक्ष द्यायचं आहे. एक जर तुम्हाला काही डिफिकल्टी आल्या तर त्यांनी हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे, तर तो आपण बघणार आहोत. त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. त्यानंतर आता सेकंड राऊंड असणार आहे. सेकंड राऊंड अलॉटमेंट लिस्ट कधी लागणार आहे 23/7/2024 5:30 नंतर. पिरियड ऑफ रिपोर्टिंग तुम्हाला करायचं आहे 24/7/2024 ते 26/7/2024. जो तुम्हाला कॉलेज दिलेलं जाणार आहे सेकंड राऊंडला, तर तिथे रिपोर्टिंग करायचं आहे. त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स द्यायचे आहे, जी फी असेल तर ती तुम्हाला तिथे फिल करायची आहे. त्यानंतर बघा डिस्प्ले ऑफ व्हॅकंट पोझिशन. आता हे 2 राऊंड झाल्यानंतर बघा डिस्प्ले ऑफ व्हॅकंट पोझिशन, सेंट्रलाइज ॲडमिशन राऊंड, कॉलेज वाईज, कॅटेगरी वाईज लिस्ट अँड कट ऑफ जो आहे तर तो तुमचा 27/7/2024 5:30 नंतर ही लिस्ट लागणार आहे. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस फॉर व्हॅकंट सीट्स ज्या आहे तर ते 29/7/2024 ती डिस्प्ले होणार आहे ॲडमिशन प्रोसेस. त्यानंतर बघा कॉलेज लेवलला ॲडमिशन. आता हे 2 राऊंड झाल्यानंतर कॉलेज लेवलला ॲडमिशन राऊंड जो आहे तर तो तुमचा 30/7/2024 ते 31/7/2024 या दरम्यान कॉलेज लेवलला ॲडमिशन असणार आहे. शक्यतो तुमच्या जे फर्स्ट राऊंडला किंवा सेकंड राऊंडला तुमचं ॲडमिशन करून घ्या. कॉलेज लेवलला कसं हे काही वेळेस तुमच्याकडं जास्त फी, एक्स्ट्रा फी मॅनेजमेंटची मागू शकता. त्यामुळं पहिले जे 2 राऊंड आहे त्यामध्येच तुम्ही व्यवस्थित तुमचं कॉलेज आपल्या मार्क्सनुसार कॉलेज तुम्ही निवडू शकता. त्यानंतर बघा आता कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन शेवट जे आहे तर ते 31/7/2024 लागणार आहे कॉलेज लेवलचं. मग त्यानंतर 31/7 नंतर ही ॲडमिशन प्रोसेस ची लास्ट डेट असणार आहे. तर बघा ॲडमिशन प्रोसेस विल बी अवेलेबल संडे अँड पब्लिक हॉलिडे. म्हणजे ॲडमिशन प्रोसेस जी आहे संडेला पण चालू राहणार आहे आणि पब्लिक हॉलिडेला सुद्धा चालू राहणार आहे. त्यानंतर नो कॉल लेटर विल बी सेंड टू द कॅन्डिडेट. म्हणजे तुम्हाला तुमचं लॉग इन ID ला जाऊन त्याचं ॲप पण आहे वाटतं, मोबाईलला तुम्ही जाऊन प्ले स्टोरवरून डाउनलोड पण करू शकता CET सेलचं. त्यावर जाऊन वेळोवेळी दिवसातून एकदा चेक करायचं आहे तुम्हाला फक्त. त्यावर म्हणजे सेपरेट कोणाला कॉल लेटर ते देणार नाही. ॲज अ ॲडमिशन शेड्यूल इज नोटिफाय ॲज अ अबाव. द prospect contains only the gist of the admission rules and also academic regulation for different degree programs. For more details rules and regulations shall be refer. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त दिवसातून एकदा आपली वेबसाईट किंवा लॉग इनला जाऊन चेक करायचं आहे किंवा त्याचं जे ॲप असतं तर ते ॲप तुम्हाला डाउनलोड करून ठेवा मोबाईलमध्ये आणि दिवसातून एकदा तुम्हाला चेक करायचं आहे. एकदा चेक करायला काहीच वेळ लागत नाही. तर बघा वेबसाईट त्यांनी दिलेली आहे बघा, यावर जाऊन तुम्हाला शाल बी ॲक्टिव्ह फ्रॉम 26 जून 2024. 26 जून आता होऊन गेलेली आहे तारीख, म्हणजे तुमची ॲडमिशन म्हणजे ॲप्लिकेशनसाठी सुरुवात झालेली आहे. ही जी लिंक दिलेली आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्यावर जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲडमिशन शेड्यूल 2024-25 डायरेक्ट ॲडमिशन बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर 2024-25 विषयी इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जी हेल्पलाईन नंबर लागणार आहे तर तो इथे तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल. येथे बघा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, टाइम पण दिलेला आहे, सकाळी 9:30
ते संध्याकाळी 6:30 पर्यंत तुम्ही ह्या हेल्पलाईनला जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। इथे नंबर दिलेला आहे बघा, स्टुडंट हेल्पलाईन नंबर। इथे वेबसाईट ओपन तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघा, हा व्हिडिओ नोट डाऊन हा नंबर नोट डाऊन करू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन टू डायरेक्ट सेकंड इयर ऑफ बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर 2024-25 या ॲडमिशन विषयी इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढील अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।